वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. संत कान्होपात्रा महिला साहित्य संमेलनात काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शर्मिला गोसावी. अहिल्यानगर येथे होणाऱ्या संत कान्होपात्रा महिला साहित्य संमेलनातील निमंत्रित कवयित्रींच्या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री शर्मिला गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवार 10 मार्च रोजी दुपारी 1:30 वाजता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्य नगरीतील मुक्ताबाई सभागृहात हे काव्य संमेलन होणार असून या कार्यक्रमात 20 निमंत्रित कवयित्री सहभागी होणार आहेत. संत कान्होपात्रा महिला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री शर्मिला गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. संयोजन समितीच्या अध्यक्षा जयश्री मेटे आणि निमंत्रण समितीच्या अध्यक्षा स्वाती पाटील यांनी ही माहिती दिली. अहिल्यानगर येथील CSRD मधील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्य नगरीतील मुक्ताबाई सभागृहात संत सोयराबाई कवी मंचावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. या काव्य संमेलनासाठी कवयित्री नजमा शेख या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून 20 निमंत्रित कवयित्री यात सहभागी होणार आहेत. वॉरियर्स फाउंडेशनच्या अध्यक्षा असलेल्या शर्मिला गोसावी यांचे बांगऱ्यांची खैरात आणि मनमित हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच 7 प्रातिनिधिक काव्यसंग्रहांचे त्यांनी संपादन केले आहे. त्यांनी संपादित केलेल्या वन्स मोर मराठी कविता या काव्यसंग्रहाचा शासनाच्या ग्रंथ खरेदी योजनेतही समावेश झाला होता. अहिल्यानगर आणि पुणे आकाशवाणीवर त्यांचे अनेक वेळा काव्यवाचन झाले असून गेली 3 दशके त्या विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करत आहेत. शब्दगंध प्रकाशनच्या संचालिका म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील नवोदित लेखकांची तब्बल 350 पुस्तके प्रकाशित केली आहेत. दरम्यान त्यांच्या निवडीबद्दल साहित्यिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, अहिल्यानगर. हक्कासाठी भांडण नाही, घर आपल्या समानतेचं हक्कासाठी भांडण नाही. तुझ्या कपाळी का मग माझ्या नावाचं गोंधन नाही, तुझ्या कपाळी का मग माझ्या नावाचं गोंधन नाही. आणि माझी रचना की तुमच्या नजरेच्या कैदेत उमऱ्याच्या पिंजऱ्यात जगणारी ती, तुमच्या नजरेच्या कैदेत उमऱ्याच्या पिंजऱ्यात जगणारी ती जेव्हा आकाश भरारीचे स्वप्न पाहते तेव्हाच तुम्हाला जाणीव होते तुम्ही घडवलेल्या गिरवलेल्या पूर्वापार चालत आलेल्या तुमच्या उच्च संस्कृतीची. अन मग गल्ली बोळात झिंगणारे आवाजही तिच्यावर शिव्यांची लाखोली वाहू लागतात. अन मग गल्ली बोळात झिंगणारे आवाजही तिच्यावर शिव्यांची लाखोली वाहू लागतात. परंपरेच्या करवतीने पंख तिचे छाटले जातात, परंपरेच्या करवतीने पंख तिचे छाटले जातात. रूढीबद्धतेचे विशाल अजगर मार्ग तिचा अडवून बसते. बघता बघता पक्षिणीची फडफड अशी वाया जाते, बघता बघता पक्षिणीची फडफड अशी वाया जाते. नजर तुमची पुन्हा एकदा नव्या भक्ष्याच्या शोधात निघते, नजर तुमची पुन्हा एकदा नव्या भक्ष्याच्या. मी शर्मिला गोसावी. कवितेचं नाव आहे माय मराठी. गुलमोहराचं ग्रीष्मातलं पहरनं, गुलमोहराचं ग्रीष्मातलं पहरनं, पाण्याचं झऱ्याझरातून खळाळणं, पक्ष्यांचं आकाशात विहरणं आणि फुलपाखराचं ढगाळून डोकावून पाहिलं की माय मराठी मला आठवतं तुझं दऱ्याखोऱ्यातलं जिणं. गुलमोहराचं ग्रीष्मातलं बहरणं, पाण्याचं झऱ्याझुऱ्यातून खळाळणं, पक्षाचं आकाशात विहरणं आणि फुलपाखराचं ढगाळून डोकावणं पाहिलं की माय मराठी मला आठवतं तुझं दऱ्याखोऱ्यातलं जिणं. आणि मग थिटक पडतं माझं उत्तुंग इमारतीत तुला सजवणं, दिवाळी अंकाची रास लावणं आणि तुझ्या अस्तित्वाला संमेलनाच्या मांडवांचा. संत कान्होपात्रा महिला साहित्य संमेलन अहिल्यानगर येथे होत आहे. या साहित्य संमेलनातील काव्य संमेलना
च्या अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे. मी त्याबद्दल संयोजकांचे मनोमन आभार मानते आणि या कवी संमेलनासाठी ज्या काही निमंत्रित कवयित्रींना आमंत्रित केलेलं आहे त्या तर उपस्थित राहतीलच, परंतु इतरही सर्व कवयित्रींनी या काव्यसंमेलनासाठी आणि या साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहून या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती मी करते.